येणाऱ्या सीझनसाठी खूप चांगल्या अशा तुम्हाला उपयोगी असणाऱ्या पावडर तुम्हाला माहिती असतील तर इट्स ओके, पण माहित नसतील तर ह्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. तर मी तुम्हाला असेल की तुम्हाला एकच पावडर हवी आहे की ज्याच्यावरती तुमची सगळी कामं हवी आहेत, तर तुम्ही घ्या लॉरा मर्सियरची पावडर की जी तुम्हाला डार्क स्किन, फेअर स्किन सगळ्या स्किनवर चालणार आहे. बट तुम्हाला शायनी मेकअपसाठी जर एखादी अशी स्पेशल पावडर हवी असेल तर शायनी मेकअपसाठी मी तुम्हाला सांगेल ग्लास फिनिश लुक किंवा जास्त शाईन आणि एकदम एलिगंट असा लुक हवा असेल तर ही सगळ्यात फेवरेट पावडर आहे माझी. तुम्हाला हॉवरग्लासची पावडर वापरायची आहे. थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे बट तुम्हाला अमेझिंग लुक देईल ही ड्राय स्किनसाठी स्पेशली, आणि तुम्हाला शाईन पण देईल. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अजून क्वालिटी हवी आहे जी लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि कव्हरेज पण देणार आहे. बघा पावडरमध्ये पण असे काही इन्ग्रेडियंट असतात की जसे तुमचं करेक्टर, तुमचं कन्सिलर, तुमचं फाउंडेशन हे सगळं फेड आउट तर करतातच, पण ह्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट असतात ज्याच्यामध्ये मायका असतं, सिलिका असतं किंवा जे काही इन्ग्रेडियंट असतात जे तुमची पावडर लावल्यानंतर तुमच्या मेकअपमध्ये राहिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून ब्लर करण्याचं काम करतं आणि फिनिशिंग वेल्वेट असा लुक देतं. तर ही पावडर आहे आपली शिनॅलची. तर ही पावडर पण तुमची खूप एक्सलंट आहे. थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे बट क्वालिटी वर्क हवी असेल तर शिनॅल नक्की ट्राय करा. आणि चौथी मी तुम्हाला सांगेल की फेमस आहे बट तुम्हाला ह्याचे 2-3 शेड ठेवावी लागतील, ते म्हणजे आहे आपली हुडा ब्युटी. तर हुडा ब्युटी जनरली तुम्हाला ऑइली स्किनसाठी तुम्ही नॉर्मल टू ऑइली किंवा ऑइली स्किनसाठी तुम्ही वापरू शकता. फेअर स्किनसाठी तुम्हाला वापरायचं आहे पाऊंड केक शेड आणि डार्क स्किनसाठी वापरायचं आहे तुम्हाला बनाना ब्रेड शेड. तर ही रील तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा आणि शेअर पण करा. थँक यू व्हेरी मच. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत नवीन एक टिप घेऊन.